तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश अवचार यांच्या मार्गदर्शनात कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी 10 जुलै रोजी जळगाव जामोद तहसीलदार पवन पाटील यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। कलावंतांच्या विकासाकरिता कलावंतांसाठी महामंडळ स्थापन करावे, विविध प्रकारच्या कला क्षेत्रातील कलावंतांना शासनाकडून 50,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे, वृद्ध कलावंत मानधन मंजूर यादी 100 वरून 300 करण्यात यावी, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत कलावंतांना वाद्यसहित देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी कलावंत प्रतिष्ठानचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर अनिल हेलोडे, वारकरी महामंडळ जिल्हा संघटक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बावस्कार, शहराध्यक्ष भगवान अतकार, आमिर खान, मुमताज खान, नारायण शिंदे, पांडुरंग वानखडे यांच्यासह जळगाव जामोद तालुक्यातील बहुतांश लोककलावंत प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता जळगाववरून दिलीप इंगळे। 10/7/2025 रोजी प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले। कलावंतांच्या मागण्यांबाबत आज आरामासाचे जे कलावंत आहेत, ज्यांचं वय 60-65 झालेलं आहे, त्यांना सुद्धा अजून मानधन मिळालेलं नाही। कलावंतांवर उपासमारीची पाळी येत आहे। कलावंतांना घरकुल नाही, कलावंतांना कर्ज किंवा सांस्कृतिक भवन त्यांच्या स्वतःच्या हक्काचं नाही। या अशा अनेक मागण्यांसाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांना निवेदन दिलेलं आहे। तर आमच्या मागण्या मंजूर हो असे निवेदन आम्ही त्यांना दिलेले आहे।